मित्रांनो, मुख्यमंत्री सहायता निधी हे काय आहे तुम्हाला माहिती असेल. याच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी मित्रांनो काय करावं लागायचं, पहिलं की डायरेक्टली मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची सहायता कक्षामध्ये जाऊन तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागत होता. पण आता तसं राहिलेलं नाही आहे मित्रांनो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय आपण पाहत आहोत मित्रांनो. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहत आहोत. तर ही माहिती मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईटवरती अधिकृत माहिती तुम्ही इथे पाहू शकताय. मी थोडंसं फुल डिटेल तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो, तर तुम्ही थोडंसं व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तर राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक सर यांनी सांगितले आहेत. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कामकाज सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे व मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले आहे. तर तुम्ही पुढे पाहू शकता मित्रांनो, इथे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली, चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली CMRF पोर्टल एकत्रित जोडण्यात येणार आहेत. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये रुग्णालयाला दिला जाणारा AO क्रमांक आणि M क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निश्चित अर्जाची प्रक्रिया आणि गतिशील सोपी होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने आत्तापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन श्री नाईक सर यांनी केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मित्रांनो आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणण्यात आलेला आहे. तर तुम्ही आता मुख्यमंत्री कार्यालयात न जाता डायरेक्टली तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये या सुविधेचा लाभ घेऊ शकता. या मुख्यमंत्री सहायता योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री सहायता कक्षाबद्दल माहिती पाहिलो आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.